नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोराई कॉलेज श्रीरामपूर. मित्रांनो, सध्या आपण जो घटक शिकतो आहे किंवा जो विचारवंत शिकतो आहे त्या विचारवंताचं नाव प्लेटो हे आहे. यापूर्वी झालेले काही लेक्चर्स आपण त्यावर बोललो आहोत, तुम्ही ऐकलं आहे, त्यावर आपला संवाद झालेला आहे. आज जो आपला घटक शिकायचा आहे तो प्लेटो या विचारवंताने मांडलेला साम्यवादाचा सिद्धांत आपल्याला शिकायचा आहे. प्लेटोने जेही महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत त्यापैकी साम्यवाद हा एक सिद्धांत आहे आणि त्या साम्यवादाचा जो विचार आहे या विचारामध्ये काही मूलभूत गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्लेटोने केलेला आहे. आता या गोष्टी कोणत्या आहेत? आता खरं तर या साम्यवादाचा मुख्य उद्देश असा आहे की प्लेटोला आदर्श राज्याची निर्मिती करायची होती. आदर्श राज्याची निर्मिती करत असताना आदर्श राजा त्याच्या हातात कारभार देऊन त्या राज्याचा राज्यकारभार चालवायचा होता. ह्या पृथ्वीवर एक स्वर्गतुल्य असं समाज व्यवस्था निर्माण करायची होती, तसं राज्य निर्माण करायचं होतं आणि त्यातून मानवाचा विकास, मानवी विवेकाचा विकास अशी खूप उच्च ध्येय प्लेटोला साध्य करायची होती. आणि हे करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणून अडथळा येत आहेत त्या सर्व अडथळा दूर करण्यासाठी प्लेटोने आपल्या विचारातून वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्यापैकी हा एक सिद्धांत आहे. आता प्लेटोला असं वाटत होतं कुठल्याही माणसाला भ्रष्ट करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यातले दोन मार्ग एक प्रमुख आहेत किंवा खूप मोठ्या स्वरूपात त्याचा परिणाम होतो असे मार्ग आहेत. हे दोन मार्ग कुठले आहेत? माणूस अविवेकी बनतो, माणूस भ्रष्टाचारी बनतो, माणूस नकारात्मक प्रवृत्तीचा वागतो. त्यामागची ही जी दोन कारणं, ती कारणं म्हणजे एक आहे संपत्तीचा मोह आणि दुसरा आहे कुटुंबाचा मोह किंवा स्त्रियांचा मोह. आणि ह्या दोन गोष्टींबाबत घडणाऱ्या घटनांना आपण टाळू शकलो तर प्लेटोला जे अपेक्षित होतं ते राज्य आपोआप निर्माण होईल असं त्याला वाटत होतं. म्हणून हा साम्यवादाचा सिद्धांत प्लेटोने मांडलेला आहे. मित्रांनो, हा साम्यवादाचा सिद्धांत मांडताना त्याचा प्रमुख उद्देश असा होता की समजा एकाच माणूस किंवा माणसांचा तो समूह आहे जो राज्यकारभार चालवतोय. त्यांच्या हातामध्ये जर राजकीय सत्ताही असेल, त्यांच्या हातामध्ये जर आर्थिक सत्ताही असेल, अशा राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समूहाच्या हाती एकवटल्या तर ते निरंकुश झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कुठलाही शासक हा निरंकुश जेव्हा होतो तेव्हा निश्चितच भ्रष्टाचारी होतो. निश्चितच त्याचं समाज व्यवस्थेकडं, इतर लोकांकडं किंवा त्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष होतं आणि इथून त्या राज्याचं पतन होतं. हे होऊ नये म्हणून प्लेटोने हा साम्यवाद मांडला. आता बघा, साम्यवाद हा मांडला असताना त्याने साम्यवादाचे हे प्रमुख दोन प्रकार सांगितले. कुठले दोन प्रकारचा साम्यवाद? हे दोन प्रकार कुठले? पहिला साम्यवाद हा संपत्तीचा साम्यवाद आहे आणि दुसरा साम्यवाद हा स्त्रियांचा साम्यवाद आहे. आपण बोललो तसंच खरंच माणसाला भ्रष्ट करणाऱ्या ह्या दोन गोष्टी आहेत. यावर आजवरच्या जो आपण पूर्व इतिहास पाहिला, समाजाचं त्याबाबतचं प्रतिक्रिया पाहिली तर ह्या दोन घटकांचं एक खूप मोठं योगदान आहे जे माणसांना भ्रष्ट करतात असं आपण याला म्हणू शकतो. आता संपत्तीचा साम्यवाद म्हणताना प्लेटो असं म्हणतोय जी लोक राज्यकारभार चालवणारी आहेत, जी लोक शासन व्यवस्था आपल्या हातामध्ये घेणार आहेत, जी लोक सत्तेचा वापर करणार आहेत तर त्या लोकांना संपत्तीचा कुठलाही मोह नको. म्हणजे संपत्तीपासून त्यांना पूर्णपणे अलिप्त राहता येईल किंवा राहावं लागेल. मग हे अलिप्त राहणं याचा अर्थ काय आहे की त्यांनी कुठलीही वैयक्तिक संपत्ती धारण करायची नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी जी संपत्ती लागणार आहे ती संपत्ती जरी त्यांनी धारण केली नाही तर त्यांच्या त्या गरजा राज्यामार्फत भागवल्या जातील. ती संपत्ती कुठल्याही स्वरूपात, चल असेल, विचल असेल किंवा कुठल्याही स्वरूपाची संपत्तीचा त्याला मोहच पडायला नको अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करायची. म्हणून हा संपत्तीचा साम्यवाद मांडतो. पण इथे एक विचार करण्याची गोष्ट किंवा लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे, हा जो साम्यवाद आहे हा साम्यवाद केवळ पालक वर्गासाठी आहे. तिन्ही वर्गापैकी जो शासक वर्ग आहे आणि जो सैनिकी वर्ग आहे
या दोन्ही वर्गाला मिळून प्लेटो पालक वर्ग असं विशेषण देतोय. म्हणजे हा पालक वर्ग आहे. पालक वर्ग म्हणजे कोण? शासक वर्ग आणि सैनिकी वर्ग यांना मिळून तो पालक वर्ग म्हणतो. आणि हा पालक वर्गासाठी हा साम्यवाद असेल. म्हणजे इथून एक वर्ग ह्या साम्यवादापासून बाजूला आहे. तो वर्ग कोणता आहे? तो वर्ग आहे उत्पादक वर्ग. हा उत्पादक वर्ग म्हणजे कोण? असा वर्ग ज्या वर्गातील लोकांमध्ये वासना किंवा क्षुधा ही भावना उच्च प्रतीची आहे. आणि तो उत्पादक वर्ग हा साम्यवादापासून अलिप्त आहे. म्हणजे त्या उत्पादक वर्गातील लोक उत्पादनाचं कार्य करणार आहेत, ते कुटुंब स्थापन करणार आहेत, ते संपत्ती संग्रह करणार आहेत आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातून इतर दोन्ही वर्गाची सेवा करणार आहेत. परंतु हा जो पालक वर्ग आहे, या पालक वर्गातील कुठलीही व्यक्ती वैयक्तिकरित्या संपत्ती संपादित करणार नाही, कुठल्याही प्रकारची संपत्ती संग्रह करणार नाही, संपत्ती जतन करणार नाही किंवा आपल्या हक्काची, आपल्या नावाची किंवा आपली स्वतःची संपत्ती आहे अशी जाणीव ह्या वर्गाला होणार नाही असं प्लेटो म्हणतोय. आणि त्याला तो काय म्हणतोय? संपत्तीचा साम्यवाद. म्हणजे पैशाच्या मोहापोटी राज्यकर्त्यांकडून कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, पैशाच्या मोहापोटी राज्यकर्ते दुर्वर्तन करणार नाहीत आणि त्यामुळे ह्या राज्यकर्त्या वर्गांचं सर्व लक्ष हे कशावर असेल? आपल्या राज्याची किंवा आपल्या राष्ट्राची प्रगती करण्यावर असेल. म्हणून या संपत्तीच्या साम्यवादाचा विचार प्लेटोने मांडलेला आहे. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे स्त्रियांचा साम्यवाद. या स्त्रियांच्या साम्यवादालाच काय विचार होतं? कुटुंबाचा साम्यवाद असंही म्हणतात. कुटुंबाचा साम्यवाद. त्याचप्रमाणे आपण असाही विचार करू शकतोय, ज्याप्रमाणे संपत्तीमुळे किंवा संपत्तीच्या मोहामुळे व्यक्ती भ्रष्ट होतात, त्याचप्रमाणे कुटुंबाच्या मोहामुळे किंवा स्त्रियांमुळे व्यक्ती भ्रष्ट होतात यावर प्लेटोचं ठाम मत होतं. आणि म्हणून प्लेटोनं हा स्त्रियांचा साम्यवाद किंवा कुटुंबाचा साम्यवाद ही संकल्पना मांडली. आता इथं प्रश्न असा की भ्रष्ट होतो म्हणजे व्यक्ती काय होतोय? त्याचं कारण आपल्याला असं सांगता येईल, स्त्री प्राप्ती असेल किंवा कुटुंबांच्या इच्छांची पूर्तता असेल, ह्या दोन्ही गोष्टींसाठी व्यक्ती भ्रष्ट होतात असे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत. समाजामध्ये आपण बारकाईने लक्ष दिलं किंवा समाजातील काही घडामोडींचं निरीक्षण केलं किंवा भ्रष्ट वर्तनामागील कारणे जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा जी इतर कारणं आहेत त्यामध्ये या कारणाचा सुद्धा प्रकर्षाने किंवा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचा दिसून येतो. म्हणजे प्लेटो असं म्हणतोय की स्त्रियांमुळे किंवा कुटुंबामुळे माणूस जर भ्रष्ट होत असेल, आता माणूस म्हणजे कोण? तो राज्यकर्ता. जर भ्रष्ट होत असेल तर त्या राज्यकर्त्याला कुटुंबापासून किंवा स्त्रियांपासून दूर ठेवलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीचा राज्यव्यवस्थेसाठी किंवा राज्याच्या कल्याणासाठी फायदा होईल असा प्लेटोचा यामागील उद्देश होता. म्हणजे ज्याप्रमाणे संपत्तीचा साम्यवाद होणार आहे, म्हणजे संपत्तीपासून राज्यकर्ता किंवा पालक वर्ग वेगळा असणार आहे, त्याच पद्धतीने स्त्रियांपासून सुद्धा हा पालक वर्ग वेगळा असेल. आता स्त्रियांपासून किंवा कुटुंबापासून वेगळा असेल याचा अर्थ आपण असा घेतो, पालक वर्गातील कोणतीही व्यक्ती कुटुंब स्थापन करणार नाही. आता त्या व्यक्तीला कुटुंब असणार नाही याचा अर्थ काय आहे? कुटुंबातील कुठल्याही नात्याच्या बंधनात ती व्यक्ती बांधली जाणार नाही. कुटुंब असणार नाही म्हणजे मुलं बाळ असणार नाहीत, कोणतीही नाती असणार नाहीत, कुठल्याही मुलाचं किंवा त्याच्या कुटुंबियांचं किंवा त्या नातेवाईकांच्या भवितव्याचा प्रश्न असणार नाही, भवितव्याचा कुणाचाच प्रश्न असणार नाही, तर नकारात्मक मार्गाने किंवा अवैध मार्गाने संपत्ती संकलन ती व्यक्ती करणार नाही आणि त्यामुळं या व्यक्ती भ्रष्टाचारापासून दूर राहतील असं प्लेटोला म्हणायचं होतं किंवा तो प्लेटोचा यामागचा उद्देश होता. दुसरी गोष्ट काय आहे, जर व्यक्ती कुटुंबापासून अलिप्त होते किंवा तिचं कुटुंबच नाहीये, तर व्यक्तीच्या ज्या नैसर्गिक भावना आहेत किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यातील जे नैसर्गिक संबंध आहेत त्याबाबत काय, तर याबाबत प्लेटोनं असं सांगितलं गेलं की त्याबाबतची तरतूद अशी केली की या पालक वर्गातील सुदृढ पुरुष सुदृढ स्त्रिया यांना एकत्रित आणल्या जाईल, त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातील आणि त्यांच्यापासून सुदृढ असं प्रजोत्पादन केल्या जाईल किंवा करता येईल त्याची योजना प्लेटो मांडतो. म्हणजे स्त्रियांचा साम्यवाद वाढला किंवा पालक वर्गातील कुठल्याही व्यक्तीला
कुटुंबापासून अलिप्त ठेवलं, याचा अर्थ नाही की त्याने नैसर्गिक भावनांकडे दुर्लक्ष केलं, असं नाही. प्लेटोने त्यासाठी वेगळी योजना केली. पण वेगळी योजना करत असताना प्लेटो काय म्हणतोय, सुदृढ पुरुष आणि सुदृढ स्त्रिया यांचं शारीरिक मिलन केलं जाईल आणि त्यापासून उद्दिष्ट काय आहे, त्यापासून एक तर त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण होतील आणि त्या सुदृढ माणसांपासून जन्मणारी सुदृढ मुले ही आपल्या त्या राज्याला सुदृढ किंवा त्या राज्याला निरोगी बनवतील किंवा ते राज्य प्रगतशील असेल, हा त्यामागचा विचार आहे. म्हणजे या सिद्धांतामध्ये सहजपणे कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकताय. प्लेटोचा जो साम्यवाद आहे तो साम्यवाद दोन प्रकारचा आहे. एक संपत्तीचा साम्यवाद आणि स्त्रियांचा साम्यवाद दुसरा प्रकार. संपत्तीच्या साम्यवादामध्ये कुठलाही पालक वर्गातील कुठलीही व्यक्ती संपत्ती संग्रहित करणार नाही किंवा वैयक्तिक संपत्ती धारण करणार नाही, बाळगणार नाही किंवा त्याबाबतची कुठलीही इच्छा व्यक्त करणार नाही. आणि स्त्रियांचा साम्यवाद याचा अर्थ काय आहे, पालक वर्गातील कुठलीही व्यक्ती स्वतःचं कुटुंब प्रस्थापित करणार नाही, स्वतःच्या कुटुंबातून मिळणारी जेवढी नाती असतील ते कुठलंही नातं त्या व्यक्तीच्या आयुष्यात असणार नाही. आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की जर तसं असेल तर ती व्यक्ती भ्रष्टाचारी होणार नाही, हा प्रमुख हेतू यामागे प्लेटोने मांडलेला आहे. म्हणजे त्याला संपत्तीच घ्यायची नाहीये किंवा संपत्तीची गरज नाही किंवा त्याचं कुठलं कुटुंब नाही एखाद्या माणसाचं किंवा संपत्तीच नाहीये त्याला, म्हणजे संपत्तीची इच्छा त्याच्याकडे नाहीये, ते इच्छा तो धारण करू शकत नाही. याचा अर्थ काय आहे, तो भ्रष्ट होणार नाही, तो अविवेकी कार्य करणार नाही. राज्याकडे पाहताना तुझं माझ्या फायद्याचं किंवा माझ्या तोट्याचा कुठल्याही दृष्टिकोनातून तो विचार करणार नाही. आणि याचा सर्व फायदा कशाला होणार आहे, याचा फायदा राज्याच्या विकासासाठी होणार आहे. म्हणून हा साम्यवादाचा सिद्धांत प्लेटोने मांडलेला आहे. या सिद्धांताचा मूळ हेतू लक्षात घ्या. प्लेटोला आदर्श राज्याची निर्मिती करायची. आदर्श राज्याची निर्मिती करत असताना प्लेटोला समाजातल्या उणिवा दूर करायच्या, मानवी वर्तनातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आणि ह्या उणिवामधली सर्वात मोठी उणीव म्हणजे भ्रष्टाचाराची उणीव त्याला दूर करायची आहे. म्हणून प्लेटो हा भ्रष्टाचाराच्या कारणांचा जेव्हा मागोवा घेतो तेव्हा सर्वात प्रमुख ही दोन कारणं सापडतात. म्हणून ही कारणांवर पूर्ण निर्बंध घातला जावा किंवा घालण्यात यावा म्हणून प्लेटोने ह्या साम्यवादाच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. अत्यंत साधा, सोपा, लक्षात राहील असा हा सिद्धांत आहे. आता सिद्धांताच्या ज्या मर्यादा आहेत, मर्यादा म्हणजे काय, त्या ठीक आहे, सिद्धांत खूप चांगला आहे, पण त्या सिद्धांताच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा काय आहेत, या सिद्धांताची पहिली मर्यादा अशी आहे, साम्यवादाचा सिद्धांत मांडला परंतु प्लेटोने आपल्या मानवी गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे प्लेटो म्हणतोय, म्हणजे प्लेटोने स्त्री पुरुष संबंध हे राज्य नियंत्रित केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर राज्याचं नियंत्रण, म्हणजे कुठल्या पुरुषासोबत कुठली स्त्री शारीरिक संबंध प्रस्थापित करेल किंवा त्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत त्याने त्याच्या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत. पण यामधून अनेक प्रकारच्या गुंतागुंती वाढण्याची शक्यता आहे. मानवी प्रवृत्तीत पहिली गुंतागुंत अशी वाढण्याची शक्यता आहे. अनेक विचारवंत म्हणतात, जर अशी व्यवस्था असेल स्त्री पुरुष मिलनाची तर चांगल्या स्त्रियांना प्राप्ती करण्यासाठी किंवा चांगल्या स्त्रिया मिळवण्यासाठी पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष होण्याचा किंवा हिंस्र पद्धतीने त्यांच्यामध्ये वर्तन होण्याचा खूप मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, प्लेटो म्हणतो की खूप सुदृढ त्या पालकांपासून सुदृढ मुलांचा जन्म होईल, ती मुलं राज्याच्या नियंत्रणात असतील, राज्य त्याचा सांभाळ करेल, परंतु कुठल्याही मुलाला असं माहीत असणार नाही की ते माझे वडील आहेत किंवा ती माझी आई आहे किंवा माझी आई वडील कोण आहेत हे कुठल्याही मुलाला माहीत असणार नाही. आणि कुठल्याही पालकाला असं माहीत असणार नाही की माझी मुलं कोणती आहेत. हे थोडं मानवी प्रवृत्तीच्या किंवा मानवी मनाच्या थोडा परिघाच्या बाहेरच्या गोष्टी वाटतात. म्हणजे जर कुठल्याच नात्यांनी व्यक्ती बांधलेला नसेल, म्हणजे पालक, आता हा सिद्धांत फक्त पालक वर्गासाठी आहे. प्लेटोने ही एक म्हणजे भेदाभेद केला वर्गामध्ये की पालक वर्गासाठीच हा सिद्धांत काय, हा नियम लागू केला, त्यांनाच कुटुंबापासून त्यांना संपत्तीपासून बाजूला ठेवला गेला आणि उत्पादक वर्गासाठी पूर्णपणे मुभा दिली. म्हणजे राज्य एकच आहे, त्यामध्ये काही लोक ह्या गोष्टींचा उपभोग घेत असतील, संपत्ती असेल, कुटुंब असेल, स्त्री असतील, त्याच्याबद्दल त्यांचा कुठलाही निर्बंध नाहीत, परंतु खूप मोठा वर्ग आहे. हा वर्ग कोणता आहे,
हा पालक वर्ग आहे, म्हणजे तो सैनिकी वर्ग आणि शासनकर्ते वर्ग आहेत, यांना मात्र या गोष्टीपासून बाजूला ठेवण्यात आलंय. खरोखरच हे या दोन्ही वर्गामध्ये त्याबाबत असं एकमेकांशी संघर्षाचं वातावरण होईल का, किंवा एकमेकांविषयी नकारात्मक भावना होईल का, हा सुद्धा वादाचाच मुद्दा आहे, किंवा त्याबद्दल कुठले ठामपणे होणारच किंवा होणार नाही असं सांगता येत नाही. ती सुद्धा याची खूप मोठी उणीव आहे. आणि असं तंतोतंत वर्गीकरण करणे आणि अत्यंत कुठल्याही नात्यांशिवाय माणूस असणे ही थोडी अशक्य गोष्ट. जर एखाद्या व्यक्तीला कुठलंच नातं नाही आहे तर खरंच ती माणसं माणसासारखी वागतील का, हा सुद्धा एक खूप मोठा आणि विचार करण्याचा मुद्दा. अशा काही प्रमुख उणीवा ह्या या सिद्धांतामध्ये दिसतात. मात्र तरीही या सिद्धांताबद्दल आपल्याला असं म्हणावं लागेल की प्लेटोने मानवी भ्रष्टाचाराची अचूक नस पकडलेली आहे. माणसं भ्रष्टाचार करतात, ती नेमकी का करतात हे शोधण्याचा अचूक प्रयत्न केला आहे आणि त्यावर योग्य तो उपाय करण्याचा एक खूप चांगला मार्ग सुचवलेला आहे. संपत्तीचा साम्यवाद आणि स्त्रियांचा साम्यवाद हा त्यावरचा अत्यंत कडक असा निर्बंध प्रस्थापित करण्याचा त्याचा हा सिद्धांत आहे. म्हणून या सिद्धांताचं काही प्रमाणामध्ये आपण समर्थन करतो, किंवा आपल्या राज्यशास्त्रामध्ये तेव्हापासून इसवी सन पूर्व 427 ते इसवी पूर्व 347 या कालखंडामध्ये मांडलेला सिद्धांत हा आजपर्यंत आपण अभ्यासात आहोत. म्हणजे त्यामागे कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. काही तांत्रिक गोष्टी किंवा काही अपवादात्मक त्याच्या उणीवा जर आपण सोडल्या तरीसुद्धा त्यातून मिळणारा जो मूलभूत विचार आहे तो राज्यशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या सिद्धांताचं राज्यशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपण म्हणतो. धन्यवाद.